Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे दी प्लॅनर्स ही जी तुमची शेवटची पोएम आहे तुमच्या टेक्स्टबुक मधली. तर ही पोएम आज आपण इथे लर्न करणार आहोत. तुमच्या इयत्ता 11वी म्हणजे क्लास 11 चा जो तुमचा युवक भारतीचा सिलेबस आहे, दिस इज फॉर दी महाराष्ट्र स्टेट बोर्ड. हा जो पोएम आहे, दिस पोएम इज एक्सक्लुडेड म्हणजे ही पोएम तुमच्या सिलेबस मधून स्किप करण्यात आलेली आहे फॉर दिस अकॅडमिक इयर 2021. आणि मी तुम्हाला फक्त तुमच्या इन्फॉर्मेशन साठी ही पोएम तुम्हाला शिकवून अपलोड करतेय की तुम्हीही जाणून घ्या की व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस पोएम. आणि ही पोएम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आली आहे तर लर्न करणं गरजेचं आहे. सो डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल अँड कीप सपोर्टिंग. सुरुवात करूया द प्लॅनर्स या तुमच्या लास्टच्या पोएमला, क्लास 11 इंग्लिश टेक्स्टबुकच्या युनिट नंबर 2 मधील शेवटची पोएम. So, before starting the poem, let's learn some info about the poet Boy Kim Cheng. This is the image of him. Born in 1965. He is a Singapore-born Australian poet. सिंगापूरमध्ये जन्म झालेले ते ऑस्ट्रेलियन पोएट आहेत. He is of Chinese descent and he is widely regarded as one of the most promising Singapore poet to emerge in the 1990s. म्हणजेच ते सिंगापूरमधल्या त्या वातावरणात वाढलेले आहेत. आणि बॉय हॅज पब्लिश्ड 4 कलेक्शन्स ऑफ पोएट्री. त्यांच्या पोएट्रीचे 4 कलेक्शन पब्लिश झालेले आहेत. फॉर हिज आर्टिस्टिक अचिव्हमेंट्स ही रिसीव्ड द नॅशनल आर्ट्स काउन्सिल यंग आर्टिस्ट अवॉर्ड इन 1996. 1996 मध्ये त्यांना नॅशनल आर्ट्स काउन्सिल यंग आर्टिस्ट अवॉर्ड मिळालेला आहे. ही टॉट फॉर 13 इयर्स ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅस्टल इन ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी 13 वर्ष प्रोफेसरचं काम केलेलं आहे. इन 2016 ही जॉईन्ड Nanyang Technological University as an associate professor at its School of Humanities and is currently head of English department. सध्या ते इंग्लिश डिपार्टमेंटचे हेड म्हणून काम करत आहेत. He is the co-editor of the anthology Contemporary Asian Australian Poets published in 2014. Boy's work are highly regarded by both the academic and writing communities in Singapore. सिंगापूरमध्ये त्यांचा कामाचं खूप सारं कौतुक करण्यात आलेलं आहे. The poet begins the poem by starting The planners do. As the poem proceeds, we come to know how the planners achieve what they aim for. Planners म्हणजे कोण? थोडक्यामध्ये आर्किटेक्ट लोक, म्हणजे जे इमारती बांधण्याचं काम करतात, स्ट्रक्चर डिझाईन करतात. अँड ईच अँड एव्हरी पर्सन इन दॅट फील्ड, म्हणजेच बांधकाम करणारे जी कोणी लोक असतील सगळ्यांना ते काय संबोधत आहेत? द प्लॅनर्स म्हणून. टुवर्ड्स द एंड ऑफ द पोएम द पोएट डिपिक्ट्स हाऊ द प्लॅनिंग हॅज अफेक्टेड द पोएट. आणि ज्या काही नवीन नवीन रचना आहेत त्याच्यामुळे त्यांना किती त्या गोष्टींचा त्रास झालेला आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. बॉय किम जेंग इज टॉकिंग अबाउट फास्ट डेव्हलपिंग मॉडर्न सिंगापूर. ही लॅमेंट्स म्हणजेच काय की दुःख व्यक्त करणे ऑन द डिस्टर्बिंग अँड लॉस ऑफ ह्युमनी एलिमेंट इन हिज सराउंडिंग. म्हणजेच वाढत्या औद्योगिक क्रांती असेल किंवा लोकसंख्या वाढ असेल किंवा जी काही डेव्हलपमेंट होत असेल त्याच्यामुळे कशा प्रकारे जुन्या गोष्टी मागे पडत चालल्या आहेत याचे ते दुःख व्यक्त करत आहेत. ही बिकम्स नॉस्टॅल्जिक अबाउट हिज बॉन्डिंग विथ दी ओल्ड सिटी. आणि ओल्ड सिंगापूर सिटी जी होती त्याच्याशी त्यांचं जे बॉन्डिंग होतं ते आणि आता जे नवीन सिंगापूर सिटी डेव्हलप होत चाललेली आहे त्याच्याबद्दल ते दुःख व्यक्त करत आहेत. वी ऑल कॅन हिअर द echoes of his words in our own hearts when we come across such modernization around us. We may sympathize with the poet when he declares at the end of the poem that the harsh realities of modernization have numbed his heart. म्हणजेच मॉडर्नायझेशनमुळे त्यांना किती त्रास होत आहे, जुनं सिंगापूर किती मिस करत आहेत ते सगळं याच्यातून आपल्याला जाणवेल आणि आपल्याला त्यांची दया येईल. द फ्री वर्स फॉर्म ऑफ द पोएम इज सुटेबल टू द फ्री एक्सप्रेशन्स ऑफ द पोएट्स फिलिंग. ही पोएम आहे फ्री वर्स मध्ये लिहिलेली. सो चला तर सुरुवात करूयात. द प्लॅन, द बिल्ड, ऑल स्पेसेस आर ग्रिडेड, filled with permutations of possibilities. The buildings are in alignment with the roads which meet at desired points. So, मुक्तछंद प्रकारातील ही जी कविता आहे याच्यामध्ये कवी सिंगापूर विषयी आणि तिथे सातत्याने चालू असणाऱ्या इमारतींच्या रस्त्यांच्या बांधकामाविषयी त्यांच्या नियोजनाविषयीचे वर्णन करतात. तर आता याच्यामध्ये ते काय सांगत आहेत? दे प्लान, दे बिल्ड, ऑल स्पेसेस आर ग्रिडेड. दे प्लान म्हणजेच ते योजना करतात, दे बिल्ड म्हणजे ते बांधतात, ऑल स्पेसेस आर ग्रिडेड म्हणजे सर्व रिक्त जागांवर काम पूर्ण झालेले आहे. फिल्ड विथ परमिटेशन्स ऑफ पॉसिबिलिटीज. व्हॉट इज द मीनिंग ऑफ परमिटेशन? परमिटेशनचं मीनिंग आहे अ व्हॅरिएशन इन द ऑर्डर ऑफ अ सेट ऑफ थिंग्स, म्हणजे दिलेल्या वस्तू इत्यादी एकूण ज्या प्रकारांनी मांडता येतील त्यातील एक तो प्रकार, म्हणजे सर्व काही शक्यतांच्या अनुक्रमांनी भरलेले आहे.
द बिल्डिंग्स आर इन अलाइनमेंट विथ द रोड्स, आणि तिथल्या ज्या बिल्डिंग तिथे आहेत, ठीक आहे, तर ते म्हणतात की इमारती अशा प्रकारे बांधल्या जातात विच मीट ॲट डिझायर्ड पॉइंट, की ज्या रस्त्यांच्या कडेला ठराविक ठिकाणी एका पॉइंटला येऊन त्या भेटतात. याप्रमाणे इथे बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत. म्हणजेच ते म्हणतात की मुख्यतः दुर्गम ठिकाणांशी जोडले जाण्यासाठी सतत नवनवीन रस्ते बांधले जातात आणि त्या रस्त्यांवर नवीन इमारती बांधल्या जातात. त्यांचे नियोजन अचूक असते आणि त्यामुळे इमारती असतील, रस्ते असतील, पूल असतील, सगळे तंतोतंत नेमकेपणाने निर्माण केले जातात. Next is saying, link by bridges all hang in the grace of mathematics. They build and will not stop. Even the sea draws back and the skies surrender. आता इथे बघा विद्यार्थ्यांनो, की त्यांनी जे अर्थ दिलेले आहेत, लिंक बाय ब्रिजेस ऑल हँग. लिंक बाय ब्रिजेस ऑल हँग म्हणजेच काय? ब्रिजेस म्हणजेच पूल. ते म्हणतात की लिंक बाय ब्रिजेस ऑल हँग इन द ग्रेस ऑफ मॅथमॅटिक्स. रस्त्यावर पूल बांधलेले आहे आणि गणिताचे यात मोठे योगदान आहे. दे बिल्ड अँड विल नॉट स्टॉप. ते तयार करतात आणि कधीही थांबत नाहीत. इवन द सी ड्रॉज बॅक अँड द स्काय सरेंडर. समुद्र आणि आकाश देखील माघार घेऊ लागतात. याप्रमाणे त्यांचं काम जे आहे, बांधकामाचं जे काम आहे, नवीन नवीन बिल्डिंग्स, नवीन इमारती बांधण्याचं काम, नवीन रस्ते बांधण्याचं काम ते करत आहेत आणि त्याच्यापुढे समुद्र आणि आकाश देखील माघार घेतो आहे की काय, असं ते इथे वर्णन करत आहेत. नेक्स्ट इज सेइंग, दे इरेज द फ्लॉज, द ब्लेमिशेस ऑफ द पास्ट, नॉक ऑफ useless blocks with dental dexterity, all gaps are plugged with gleaming gold. So students, in this stanza he wants to tell us that की they erase the flaws, the blemishes of the past, knock off, की त्यांच्या बांधलेल्या आर्किटेक्चर मध्ये जर फ्लॉज म्हणजेच काही दोष त्यांना दिसले तर संकोच न करता ते काढून टाकले जातात. ब्लेमिशेस म्हणजेच काय? मार्क ऑर फॉल्ट, म्हणजेच जे डाग किंवा दोष असतील ते जर त्यांना दिसले तर ते न संकोच करता काढून टाकतात. युजलेस ब्लॉक्स विथ डेंटल डेक्स्टरिटी, आणि इथे ते म्हणतात की या ज्या नियोजित संरचनाच्या देखाव्यावर विपरीत, म्हणजेच ते म्हणत आहेत या गोष्टीची तुलना त्यांनी कशाशी केली आहे की त्याचप्रमाणे कोणतीही रिक्त जागा ताबडतोब नव्या रचनेने भरून टाकली जातात. ज्याप्रमाणे ऑल गॅप्स आर प्लग विथ ग्लीमिंग गोल्ड, युजलेस ब्लॉक विथ डेंटल डेक्स्टरिटी. म्हणजेच काय की डेक्स्टरिटी म्हणजे स्किल इन युझिंग वन्स हँड, हस्तकौशल्य. म्हणजे जे डेंटिस्ट आहेत, दंतवैद्य, ज्याप्रमाणे खराब झालेले किंवा किडलेले दात काढून त्या रिकामी जागी सोन्याचे दात बसवतात. ग्लीमिंग गोल्ड म्हणजे काय? सोन्याचे दात बसवणे. ओके, ग्लीमिंग गोल्ड म्हणजे सोन्याचे दात बसवणे. डेक्स्टरिटी म्हणजे हस्तकौशल्य. डेंटल म्हणजे डेंटिस्ट. याप्रमाणे त्यांनी तुलना केली की ज्याप्रमाणे दंतवैद्य खराब झालेले किंवा किडलेले दात काढून तिथे सोन्याचे दात बसवतात, त्याप्रमाणे हे जे प्लॅनर्स आहेत हे काय करतात, जर त्यांच्या रचनेमध्ये, ठीक आहे, जर काही कुठे दोष दिसला तर ते लगेच तिथला तो दोष काढून टाकतात आणि ताबडतोब नव्या रचनेने ती जी जागा आहे ती भरून टाकतात. नेक्स्ट ही इज सेइंग, the country wears perfect rows of shining teeth, anesthesia, amnesia, hypothesis, they have the meanings. So इथे त्यांनी आता बघा 3 वेगवेगळे वर्ड्स दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू टेल यू द मीनिंग्स ऑफ द वर्ड्स. अनेस्थेशिया म्हणजेच काय स्टुडंट्स? सो अ स्टेट ऑफ कंट्रोल, टेम्पररी लॉस ॲट सेन्सेशन ऑर अवेअरनेस, म्हणजे भूल किंवा संवेदनहीनता याला तुम्ही म्हणणार. अमनेशिया म्हणजेच काय की इनॅबिलिटी टू रिमेंबर इव्हेंट फॉर अ पिरियड ऑफ टाइम, म्हणजे स्मृतिभ्रंश होणे. आणि हिप्नॉसिस म्हणजेच काय की तुम्ही बऱ्याचदा हा शब्द ऐकला असेल, अ ट्रान्स लाईक स्टेट विथ हायटन फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे संमोहन. हे शब्द का घेतले तेवढे मोठे मोठे? सो येथे एक सांगण्याचा अर्थ असा आहे की ते सांगत आहेत, द कंट्री वियर्स परफेक्ट रोज ऑफ शायनिंग टीथ, अनेस्थेशिया, अमनेशिया, हिप्नॉसिस, दे हॅव द मीन. ज्याप्रमाणे उपचार करताना रुग्णाला भूल दिली जाते किंवा एखाद्या व्यक्तीला स्मृतिभ्रंश होतो आणि भूतकाळात काय घडले याचा विसर पडतो किंवा संमोहन केल्यावर एखाद्या व्यक्तीला गाढ तंद्री लागते, त्याचप्रमाणे कवीच्या मते या नियोजन करणाऱ्यांकडे लोकांना भूतकाळ आणि जुन्या आठवणी विसरायला लावून शहराच्या नव्या सौंदर्याने संमोहित करण्याचे कसब आहे. ठीक आहे. सो याचा जो pronunciation आहे students, that is hypnosis. Okay, I'm just correcting once again. पुढे म्हणत आहेत, they have it all so it will not hurt, so history is new again, the piling will not stop, the drilling goes right through the fossils of last century. तो आता इथे पण बघा, फॉसिल म्हणजेच काय? FOSSIL,
इट मीन्स द रिमेन्स ऑफ अन animal or a plant which have hardened into rock म्हणजे इतिहास पूर्वकालीन वनस्पती किंवा प्राणी यांचा दिसणारे जे अवशेष आहेत ते म्हणत आहेत. सो ही वॉन्ट्स टू टेल अस दॅट दे हॅव इट ऑल सो इट विल नॉट हर्ट. सो हिस्ट्री इज न्यू अगेन. नवे बांधकाम करणे, जुने पाडणे, पुनर्रचना करणे आणि पुनर्बांधणी करणे अशा काही कधीही न संपणाऱ्या न थांबणाऱ्या कामामुळे भूतकाळाचे कोणतेही अवशेष उरणार नाहीत आणि इतिहास पुसला विसरला जाईल. हे खोदकाम इतके खोलवर, द ड्रिलिंग गोज राईट थ्रू, द पिलिंग विल नॉट स्टॉप. म्हणजेच काय की हे खोदकाम इतके खोलवर दूरवर पसरत आहे की इतिहासकारांनी काळजीपूर्वक जतन केलेले गतकाळातले अवशेष यामुळे नष्ट होतील की काय असे इथे कवी सांगत आहे. Next he is saying, but my heart would not bleed. Poetry, not a single drop, to strain the blueprint of our past tomorrow. Blueprint म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो? It means a photographic print of building plans with white lines on a blue background, a detailed plan or scheme. म्हणजे निळ्या कागदावर छायाचित्रणाने उमटवलेला इमारतीचा आराखडा. So the poet tells us that, but my heart would not bleed. की पोएट्री नॉट अ सिंगल ड्रॉप. इथे ते म्हणत आहेत की आपल्या भूतकाळातील या योजनेवर मानवी रक्ताचा एक थेंबही सांडण्याची त्याला इच्छा नाही. लक्षात ठेवा, फक्त घडलेल्या आणि होणाऱ्या गोष्टींचा उल्लेख आहे आणि वर्तमानाचा काही उल्लेख नाही, कारण वर्तमान कवीला वास्तविकच वाटत नाही. म्हणजे इथे त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. ऍट द एंड ऑफ द पोएम ही इज टेलिंग की त्यांच्या मनाला किती दुःख होत आहे की जुनं सिंगापूर, ओल्ड सिंगापूर सिटीमध्ये ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्या आता त्यांना कुठे पाहायला मिळतच नाहीत. त्याप्रमाणे ते म्हणत आहेत की जुन्या गोष्टी आपल्या भूतकाळातील या योजनेवर मानवी रक्ताचा एक थेंबही सांडण्याची त्यांना इच्छा नाही. आणि लक्षात ठेवा, फक्त घडलेल्या आणि होणाऱ्या गोष्टींचा उल्लेख या पोएम मध्ये केलेला आहे, वर्तमानाचा केला नाही, कारण वर्तमान कवीला वास्तविक वाटत नाही. सो आय होप स्टुडंट्स ही पोएम तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेली आहे. दी प्लॅनर्स विच आय हॅव एक्सप्लेन्ड इन फुल एक्सप्लेनेशन इन मराठी. सो चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. शेअर करा. कशासाठी करा की तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यापर्यंत हे जे एक्सप्लेनेशन आहे ते पोहोचू द्यात. काही मुलांना खूप हार्ड वर्ड्स किंवा काही ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होत नाही. सो द मेन मोटो बिहाइंड टू अपलोड ऑल काइंड्स ऑफ दिस लेक्चर इज दॅट आय वॉन्ट टू हेल्प दोज students who want to learn their English textbook 11th class series online, because in this COVID-19 situation मुलांचा खूप गोंधळ होत आहे. So I have means this idea is behind it. याच्या पाठीमागे हीच आयडिया आहे की मुलांना व्यवस्थितपणे अभ्यासासाठी हेल्प मिळावी. सो लवकरात लवकर भेटूयात युनिट नंबर 3 मध्ये. आणि ऑलरेडी मी युनिट नंबर 3 त्याच्यामध्ये एक्सपान्शन ऑफ आयडियाज, त्यानंतर 3.2 तुमचा जो आहे ब्लॉग रायटिंग तो अपलोड केलेला आहे. आणि आता आपण लगेचच ईमेल रायटिंग आणि पुढचे जे काही पॉइंट्स आहेत युनिट नंबर 3-4 आपण कव्हर अप करूयात. युनिट नंबर 1 ऑलरेडी कम्प्लीट झालेला आहे, 2 इथे संपलेला आहे, 3 स्टार्ट झालेला आहे आणि 4 ही लवकर स्टार्ट होईल. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स थ्रू मला कळवा तुम्हाला लेक्चर कसे वाटले. थँक्यू सो मच अँड बाय बाय.